शिकणार आहोत कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल अँड वाईस वर्सा किंवा दशांश आणि दशांश आणि व्यवहारी अपूर्णांकांचे एकमेकांमध्ये रूपांतर. तर सगळ्यात महत्वाचं काही गोष्टी समजून घ्या. आपण काल शिकलो होतो यामध्ये फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा डेसिमल फ्रॅक्शन कसं करायचं. इथे आहे 1/2. 1/2चं काय दिलंय 0.5. हे बघा 1/2चं काय दिलंय 0.5. आता हे कसं आलेलं आहे तर यामध्ये बघा काय केलंय डिवाइड केलेलं आहे. मी तुम्हाला शिकवलं होतं मागच्या वेळेस की 1ला जर 2ने डिवाइड केलं तर काय येतं. तर 2च्या टेबलमध्ये 1 येत नाही म्हणून आपण 0 घेणार. 1 मधून 0 मायनस केला तर नंबर काय येतो. तर आपला नंबर इथे 1 ऍज इट इज येणार. पॉईंट दिला की नंबरवर इथे 10 घेऊ शकतो आपण कारण पॉईंट नंतर किती 0 घेतले तरी चालतात. तो नंबर होणार 10. मग आता काय करणार 2 फायदा 10. सो आपला आन्सर काय असेल 0.5. सो ऍज इट इज तुम्ही याच पद्धतीने सपोज कुठलंही उदाहरण घ्या. या ठिकाणी बघा 1/125 आहे. सो याचा मिनिंग काय होतं तर याचा मिनिंग सुद्धा तेच होतं की 1ला डिवाइड कशाने केलं आहे 125ने केलं आहे. इथे सुरुवातीला काय केलं 0 घेतला डिवाइड होत नाही म्हणून. मग 1 मधून 0 सबट्रॅक्ट केला तर आन्सर काय येतं 1 येतं. पॉइंट दिला. पॉइंट दिल्यावर काय होणार तर इथे हा नंबर इथे आपल्याला माहिती पॉइंट दिल्यावर 0 घेत असतो आपण. मग इथे फर्स्ट 0 घेतला तर 10 होईल. आता 125च्या टेबलमध्ये 10 येतो का नाही म्हणून पुन्हा 0 घेतला तर नंबर इथे काय होणार. इथे बघा खाली घेतल्यानंतर तो नंबर तुमचा 100 होईल. 100 वर पण पुन्हा एकदा एक 0 घेतला. बघा इथे 100 झाला पण 125च्या टेबलमध्ये 100 पण येत नाही म्हणून पुन्हा 0 घ्यावे लागेल. नंबर 100 ऍज इट इज येणार. पुढे पुन्हा कॅरी एक 0 घेतल्यानंतर काय होणार आहे तर 1000 होईल. मग 125 8 जा काय होतात तर ते होतात 1000. सो तुमचा नंबर काय येणार आहे अशा प्रकारे इथे 0 होईल आणि याचं कन्वर्जन काय होईल तर ते कन्वर्जन होईल 0.08. आलं लक्षात सर्वांना. समजतंय का सर्वांना. सर आपले वन बरोबर आहे होमवर्क सर पण आपले घेऊया आपण. आता थोडा तुम्ही उशिरा घेतो. काल काल दिलेला जो होमवर्क आहे तो थोडा उशिरा घेतो. आज जरा यातली उदाहरणं समजून घेऊया आपण. त्यांना समजलं नाही त्यांनी नीट लक्ष द्या. आज आपण जरा यातली काही उदाहरणं समजून घेऊया. तुमचा कालचा होमवर्क आपण थोडासा उशिरा घेणार आहोत. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. साधारणपणे युजली लेंथ कॅपॅसिटी मास आर एक्सप्रेस इन डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे जे काही लांबी वस्तुमान यासारख्या ज्या काही राशी आहे ही काही मापा आहे दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त केली जात असतात डेसिमल फ्रॅक्शन मध्ये. सगळ्यात महत्वाचं यात काही शॉर्टकट आहे. हे शॉर्टकट लक्षात ठेवा. 1/2 म्हटलं की त्याचं उत्तर येतं 0.5. 1/4 म्हटलं की 0.25. 1/16 म्हटलं की 0.0625. 1/5 म्हटलं की 0.2. 1/20 0.05. 1/25 0.04 आणि 125 आन्सर येणार 0.08. ठीक आहे. हे काही शॉर्टकट आहे. हे असे व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन आपण डायरेक्टली बघूया. क्वेश्चन काय 1.25 इज इक्वल टू डॅश डॅश फ्रॅक्शन. बघा 1.25 हा जो काय 1.25 याला जर कन्वर्ट करायचं असेल मी तुम्हाला कालच शिकवलं होतं की हा इंटेजर जो आहे तो ऍज इट इज ठेवा आणि डायरेक्टली 25 ला काय घेणार तर पॉईंट आफ्टर 2 नंबर आहे म्हणून 100 घ्या. सो तुमचा नंबर काय होईल तर तुमचा नंबर होईल 25/100. आता बघा 25 आणि 100 दोघे 25च्या टेबलमध्ये येतात म्हणून आपला नंबर काय होईल 25 4 जा 100 म्हणजे आपलं उत्तर काय येणार 1 इंटेजर 1/4. ठीक आहे. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे असं तर असं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर फर्स्ट असणार आहे. ठीक आहे. मराठीमध्ये पण तेच दिलेलं आहे. आता हे जर तुम्हाला 1.25 हा जो काही नंबर आहे ह्या नंबरला फ्रॅक्शन मध्ये लिहायला सांगितलं असतं तर कसं केलं असतं आपण तर आपण लिहिलं असतं 125 आणि हे नोटबुक मध्ये लिहा. सगळ्यात महत्वाचं मी जे लिहितोय हे पीडीएफ मध्ये राहणार नाही. हे पुसल्या जाईल. तो त्यामुळे जे जे शिकवतोय हे नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. 125 होईल. आता याचा जर विचार केला तुम्ही तर बघा
तुमचा जो काही नंबर आहे हा नंबर काय होणार आहे, इथे बघा याला जर डिवाइड केलं तर काय होणार, 25 ने हे दोघं डिवाइड होतात. आन्सर इज 25 5 125 आणि 25 4 100. आन्सर इज 5/4. गाडीची बॅटरी बंद कर घेतो कर बंद. येते का सर्वांना लक्षात? हो सर. सर्वांना लक्षात येते का? डबल एकदा सांगा. लास्ट टाइम घेतलेलं होतं, आलं का लक्षात? त्यानंतर बघा पुढचं, आता हे तुम्हाला दोन्ही फ्रॅक्शन मध्ये सांगितलं, हे कशामध्ये झालं, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये झालं आणि हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये झालंय. आपण हे दोन्ही उदाहरणं आधीच शिकलेलो आहे. ठीक आहे, हा प्रकार आपण आधीच शिकलेलो होतो. त्यानंतर बघा पुढचं सेकंड एक्झाम्पल, 5.125 इज इक्वल टू डॅश डॅश फ्रॅक्शन. बघा आता इथे पण तुम्हाला तेच करायचंय. काय करायचंय, 5.125 आहे, हा नंबर कसा कन्वर्ट होणार, तर 5.125 म्हणजे काय, 5 इंटेजर 125/1000. का असं घेतलं आपण, तर तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं तर पॉईंट आफ्टर 3 नंबर आले म्हणून इथे डिनॉमिनेटरला काय केलंय, 1000 घेतलंय. बघा इथे पण मराठीमध्ये तेच आहे. 5.125 याचं रूपांतर काय केलंय, 5.125/1000 घेतले. काय 1000 घेतलेले आहे, तर त्याचं कारण असं आहे की पॉईंट आफ्टर 3 नंबर्स आहेत आणि मी तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलं होतं की जेवढे पॉईंट आफ्टर नंबर असणार तेवढे झिरोज आपण ऍड करणार. आता बघा तुम्ही हे जे उदाहरण सोडवलं तर यामध्ये 125 आणि 100 हे दोघंही 25 ने डिवाइड करा किंवा 125 ने डिवाइड केलं तर डायरेक्ट 125 125 होईल आणि 125 8 जा काय होणार, 1000 होतात. सो आन्सर येणार 5/8. तेव्हा त्याचं उत्तर काय येतं, बघा जर 125 ने जर 1000 ला भागलं तर 125च्या पाड्यात 8 नंबरला तो येतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार, 5 इंटेजर 1/8 असेल. ठीक आहे, पुढे बघा नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन आर इन असेंडिंग ऑर्डर. पुढील पैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने रचलेल्या आहेत. बघा आता पुढील पैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने रचलेल्या आहेत असे विचारले आहे. आता संख्यांचा चढता क्रम लावायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कशा पद्धतीने असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर डिसाइड करायची ते तुम्हाला आधी शिकवतो. हे जे काही नंबर्स तुम्हाला दिले आहेत हे नंबर्स आधी काय करायचे, एक तर डेसिमल पॉईंट मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला पटकन येतं. कसं येणार, तर सगळ्यात महत्वाचं आपल्या इथे 3च नंबर दिले, कुठले, 1/3, 1/2 आणि दुसरा आहे 0.25. बरोबर, मग याला कन्वर्ट कसं करणार, तर ते काय करा तुम्ही, हा जो काही 3 आहे 1/3 याला डिवाइड करून बघा काय होईल. 3 ला जर डिवाइड केलं, 1 ला जर 3 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येईल, 3 डिवाइड होत नाही म्हणून 0, 1 मधून 0 मायनस केला 1 ऍज इट इज येणार. पॉईंट द्या, इथे पॉईंट दिल्यावर काय होणार, 0 होतो. सो कॅरी घेतला 0, 10 होणार. 3 3 जा 9, 10 मायनस 9 1, पुन्हा 3 3 जा 9 होणार. 10 मायनस 9 1 रिमाइंडर ऍज इट इज असणार. म्हणजे आता हा जो नंबर आहे हा काय झालाय, 0.333 झाला. आता बघा 1/2 आहे, आपण जस्ट आत्ताच वरती बघितलं होतं. 1/2 म्हणजे काय, इथे तुम्हाला दाखवलं होतं मी. 1/2 म्हणजे काय, 0.05 होतो. तो याचं उत्तर काय आहे, 0.5. आता हा 0.5 म्हणजेच काय, आपल्याला जर 2 डिजिट मध्ये कन्वर्ट केलं तर हा नंबर काय होणार आहे, 0.5चा हा नंबर आपला होईल 0.5 आणि इक्वल करायचं असेल तर आपण त्याच्या पुढे 0 घेऊ शकतो. बरोबर, मग आता मला सांगा, आपण जर याची ऑर्डर लावायची झाली तर सगळ्यात म्हणजे असेंडिंग ऑर्डर मध्ये काय येणार आहे, 0.25, 0.50 आणि नंतर 0.33 आणि मग 0.55. बरोबर, याच्यात अपोजिट काय, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 0.55, 0.33 अँड 0.25 येईल का नाही, येते का लक्षात? हो सर, मला नाही समजलं. 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 मला नाही
बर, इकडे लवकर लक्ष देईल तुम्हाला. बघा, यावेळेस तुम्हाला चढता आणि उतरता क्रम लावायचा असतो. असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. चढता आणि उतरता क्रम. बघा, चढता आणि उतरता क्रम लिहित असताना सगळ्यात महत्वाचं कुठलाही फ्रॅक्शन असेल, सपोज तुम्हाला असा नंबर दिलाय 1/2, 1/5, 1/6, किंवा इथे वेगळाच नंबर दिलाय 2/5 आणि इकडे दिलाय 9/6. या नंबर मध्ये तुम्ही असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर कसं डिसाईड करणार, तर सगळ्यात फर्स्ट रूल लक्षात ठेवायचा. काय करायचं, इथे तुम्हाला असं लक्षात येत नाही, मग काय करायचं, डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करून बघायचं. म्हणजे आता 1.2 आहे, तर याचं उत्तर काय येतं, 0.5 येतं. कसं येतं, तर याला जर डिवाइड केलं 1ला 2 ने तर काय येणार, 200, 1 - 0 1 येणार, पॉईंट द्या. आता काय येणार, इथं 10 होईल, 2 फायदा 10, 10 - 10 0. आन्सर काय आलाय, 0.5 आला. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघा, 2/5 आहे, तर इथे काय करणार, 5 ने डिवाइड करायचं 2 ला. काय येणार, इथे 0 येणार, 2 मधून 0 मायनस केला तर नंबर काय येतो, 2 ऍज इट इज येणार. पॉईंटच्या जागेवर पॉईंट द्या, नंबर काय होईल इथे 20, आणि 5 4 जा 20 होतात. बरोबर. सो याचं उत्तर काय आलंय, 0.4 आलेलं आहे. आणि नेक्स्ट नंबर आहे 9/6, म्हणजे काय आहे, 6 ने डिवाइड करायचंय 9 ला. 6 मध्ये 6, 9 - 6 3, पॉईंट घेतला, 6 5 30 होईल. म्हणजे उत्तर काय आलंय, 1.5 आलंय. मग आता याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येत असेल की सर्वात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे. तर बघा, आपण याची जर असेंडिंग ऑर्डर लावली, असेंडिंग ऑर्डर मध्ये काय करतो आपण, स्मॉलेस्ट नंबर आधी लिहितो. बरोबर की नाही, असेंडिंग ऑर्डर, त्याच्यात आपण चढता क्रम म्हणतो आपण. बरोबर. कोणत्याही संख्येचा चढता क्रम किंवा असेंडिंग ऑर्डर लावताना स्मॉलेस्ट नंबर आपण बिफोर घेतो, सर्वात आधी. मग स्मॉलेस्ट नंबर काय असणार इथे, तर तो असेल 2/5. कसा डिसाईड केला, तर बघा, नंबर मध्ये जर तुम्ही लिहित गेले तर सगळ्यात पहिले काय येतो, 0.4, नंतर 0.5, आणि नंतर 1.5 येईल का नाही. सो आपला नंबर काय असणार, 2.5 आफ्टर 1.2, आणि त्याच्यानंतर 9/6. याच्यात अपोजिट तुमचा नंबर काय असेल, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काय येणार, तर 9/6 फर्स्ट, नंतर 1/2, आणि देन 2/5. कुठे किती लक्षात सर्वांना. हो सर. समजलेलं नाही. सोडवायला द्या ना. देतो, आधी हे लिहून घ्या एवढं. मला
बाकी हे समजलं. सर समजलं नाही मला. काय अडचण समृद्धी? सर समजलं. सर मला समजलेलं नाही. काय नाही. अरे फक्त डिनॉमिनेटरने डिवाइड करा. कळलं का नाही कळलं? समजलं सर. समजलं सर. बघा आता पुढे. मग आता याची त्यांनी काय विचारलं होतं? विच ऑफ द फ्रॅक्शन आर इन असेंडिंग ऑर्डर? खालीलपैकी कोणती संख्या ही असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे चढत्या क्रमाने आहे? मग आता चढता क्रम कुठे आहे रे या ऑप्शन मध्ये? तर आता या ठिकाणी बघा तुम्हाला डिवाइड करून पण दाखवलं आहे. सर्वात महत्वाचा चढता क्रम लिहिला तर 0.25 आधी येणार. म्हणजे 0.25 कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतोय आपल्याला? ऑप्शन सेकंड आणि थर्ड मध्ये दिसतोय, बरोबर की नाही? ऑप्शन सेकंड आणि थर्ड मध्ये दिसतोय. बरं, त्यानंतर 0.33 येतो, 33 येतो. कोणाचं उत्तर ते 1/3च आहे, म्हणजे ऑप्शन सेकंड रॉंग येईल. ऑप्शन थर्ड हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. ठीक आहे. सो आपण काय केलं, या नंबर्सला डिवाइड केलं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाइड केलं आणि मग ते डिसाइड केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. द डेसिमल इक्विव्हॅलंट ऑफ 12 इंटेजर 1/16 इज 16 पूर्णांक. आता मराठीत वेगळा आहे, इंग्लिश मध्ये वेगळा आहे. मी मराठीतून सांगतो आधी. आपला इंग्लिश मधला हा प्रश्न सांगतो, मराठीतला आपण थोडासा बाजूला करूया. काय प्रश्न दिला आहे तो समजून घेऊया आधी. बघा उदाहरण जे आहे, या उदाहरणात तुम्हाला काय काय दिलं आहे हे एकदा माहीत असलं पाहिजे. म्हणजे काय, तर आता बघा आपण आधीच बघितलं होतं की 1.16 या नंबरची व्हॅल्यू जी आहे ती डेसिमल पॉईंट मध्ये काय येते सगळ्यांना माहिती. 12 ते इंटेजर आहे, त्यामुळे तो ऍज इट असणार. मग आता जर जमत नसेल तुम्ही 1 ला 16 ने डिवाइड करा. होईल का डिवाइड? नाही. मग आपण काय घेतो असतो 0. 1 - 0 1 ऍज इट इज येणार. पॉईंट दिला, आता काय होणार, नंबर 10 होईल, बरोबर की नाही? तुम्हाला माहिती ते किती 0 घेतले तरी काही अडचण नाही. सो फर्स्ट 0 घेतला कॅरी तर 10 होणार. 10 पण डिवाइड होत नाही म्हणून पुन्हा 0 घ्या. आता शॉर्टकट करा थोडस, प्रत्येक वेळेस डिवाइड नाही करायचं. आता 0 नाही चालत ते वरती 0 घेऊन टाका, हा पण नाही चालत ते पुन्हा एक 0 घेऊन टाका. कारण 100 चालतो आपल्याला, बरोबर ना? 10 तर चालणार नाही पण 100 चालेल. मग आपण 0 घेतल्यानंतरच होईल ना तो, बरोबर की नाही? मग आता 16च्या टेबलमध्ये 100 मधून मायनस होणारा नंबर कुठला आहे, तर 16 6 होतात किती, 96. सो 100 - 96 रिमेन राहिला 4, कॅरी आला 0. 16 टू द 32 रिमेन किती राहिला 8. पुन्हा आता कॅरी किती येणार, 0 येणार. सो नंबर काय होईल, 16 5 जा 80. तो आपला आन्सर कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते, असं 0.06. इथे 0 डबल झाला होता. पहिल्यांदा 10 साठी घेतला, डिवाइड झाला म्हणून 10 ऍज इट इज, पुन्हा नेक्स्ट 0 कॅरी होणार. येते का लक्षात?
यस सर. स्क्रीन दिसती है सर. बघा येतोय काय केलंय तर डिवाइड केलं. डिवायडेशन येतील तुम्हाला. कशी डिवायडेशन केली आहे इथे बघा. फर्स्ट ऑफ ऑल 16 1 ला डिवाइड केलंय 16. 16 चा टेबल येतो की नाही तुम्हाला. 16 टेबल मध्ये 1 येत नाही म्हणून 0 घेतलं. नंबर एंड झाला म्हणून पॉईंट दिला. पॉईंट दिल्यावर तुम्ही इकडे किती 0 घेऊ शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता इथे 1 आला आणि हा कॅरी घेतला 0 तर काय होईल 10 होईल. पण पुन्हा त्याच्यात 0च घ्यावा लागेल आपल्याला कारण 10 मधून 0 मायनस होत नाही. नेक्स्ट नंबर इथे 10 ऍज इट इज येणार. नेक्स्ट नंबर काय होणार कॅरी आपला तर तो 0 होईल. मग आपण आता काय करणार 16 6 जा 96 होतात की नाही. 100 मायनस 96 रिमाइंडर राहील 4 कॅरी येणार पुन्हा 0. ठीक आहे. नेक्स्ट नंबरला आपण काय करणार तर 16 2 चा घेतो आपण 32. 40 मायनस 32 रिमाइंडर राहिला 8 पुन्हा कॅरी घेतला 0 तर आपला नंबर काय होतो 80 होईल. 16 5 जा होतात 80. 80 मायनस 80 0. तो आपला आन्सर काय आला 0.625. आपला ऑलरेडी हा 12 इंटिजर होता तो त्याच्या पुढे लिहायचा म्हणजे या 0च्या जागेवर काय घ्यायचा 12 घ्यायचा. म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर थर्ड मध्ये जे दिलेलं उत्तर आहे 12.625. बेटा पर्ची नको पप्पा येते का लक्षात सर्वांना. इथून एक 1 घ्या. आता क्लास चालू शांत बस. 1 चा क्लास घ्या. येते लक्षात सर्वांना. यस सर. पप्पा हे काय हे काय 12.1 चे 1600 दशांश अपूर्णांकात रूपांतर. ठीक आहे. आता सेम प्रश्न मराठीतून एक वेगळा दिलेला होता तुम्हाला. 16.700 ही संख्या दशांशातल्या बघा एकदम सोपं आहे. तुम्हाला सांगितलं 7 जर 100 आला तर आपण याला कन्वर्ट कसं करतो तर हा जो नंबर आहे हा लिहिताना आपण डायरेक्ट 7/100 फ्रॅक्शन मध्ये रूपांतर काय होणार डेसिमल मध्ये 0.07 होईल का नाही. मग आपण ह्या 0.07 फक्त या 16च्या पुढे ऍड करणार म्हणजे आपला नंबर काय होणार आपला नंबर होईल 0.07. कळालं का. एकदम सिंपल आहे जास्त काही करायची गरज नाही. आता इथे त्यांनी काय केलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर केलं. आपण इम्प्रॉपर पण शिकलेलो आहे बरोबर की नाही. पप्पा येते का लक्षात सर्वांना. करून सांगा ना सांगू सर. परत एकदा सांगा ना. नंबरचा क्वेश्चन परत एकदा सांगा ना. परत एकदा सांगू. बघा काय केलंय 16 इंटेजर 7/100 एक नाही. मग आपण हा 16 ऍज इट इज ठेवणार. आता फक्त पॉईंटच्या पुढे काय नंबर येणार ते आपल्याला शोधायचं आहे. ते कसं शोधणार तर याच्यासाठी काय करायचं हा 7/100 आहे. 7/100 ची व्हॅल्यू लिहिताना मी तुम्हाला काल शिकवलं होतं. जेवढे डिनॉमिनेटरला नंबर असतील तेवढे काय करायचे ते 7 लिहायचा. पॉईंट नंतर जेवढे नंबर असतील 100 असतील तर पॉईंटच्या बिफोर आपल्याला इथे 2 नंबर्स नंतर पॉईंट द्यावे लागेल. म्हणजे इथे काय होईल जर नाही कळालं तर तुम्हाला सोपी आयडिया देतो. जर समजा 7 ला जर 100 ने डिवाइड केलं तर काय होईल रे तुमचा नंबर इथे 100 ने डिवाइड केलं तर काय होणार डिवाइड होत नाही म्हणून 0 घेणार. इथे 7 आला. आता नंबर काय घेणार पॉईंट घेतला की नंबर तुमचा 70 होतो बरोबर की नाही. मग 70 होतो का याच्यात नाही मग पुन्हा 0 घेणार. इथे नंबर 70 मायनस 0 केला तर तुमचा नंबर काय होणार 70 ऍज इट इज येणार. पुन्हा एक 0 ऍड होईल यावर नंबर होईल 700 आणि 107 700 होतात की नाही. म्हणजे तुमचं उत्तर जे येतंय ते किती आलंय 0.07 आलंय. तेवढंच फक्त इथे काय करायचं याच्या समोर लिहून टाकायचं. सॉरी एक 0 जास्त झाला पुन्हा
इथे 16.07 हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. कळालं का सर्वांना? रूपांतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करू शकता. मी तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये याचं कन्वर्जन पण शिकवलेलं आहे. काय करतो आपण, 16 इंटेजर 7/100 असेल तर काय करणार आपण, 16 मल्टिप्लाय 100 प्लस 7/100 लिहिणार. म्हणजे उत्तर होईल 1607/100. मग आता 100 वर 2 झिरो आहेत म्हणून आपण नंबर लिहिताना काय करणार, डायरेक्ट 16.07 लिहिणार. ठीक आहे. का बरं 07? 100 आलाय म्हणून. आलं का लक्षात? पॉईंट आफ्टर टू, बॅक साइडने 2 नंबर काउंट करायचे. ठीक आहे. समजतंय का? चला आता पुढे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे तुमच्या समोर. 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती, चॅट बॉक्स मध्ये उत्तर तुम्ही टाकायचं आहे. बघूया की ज्यांना समजलंय हे तर कळेल मला आता. याचं उत्तर जे असेल, ऑप्शन मध्ये जो ऑप्शन असेल ते उत्तर टाका. तुम्हाला विचारलंय हे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये याचं कन्वर्जन किती आहे. रोज तुला 3rd नंबरचा क्वेश्चन नाही समजला असं तुझं म्हणणं आहे. आता समजला का? इथे काय केलंय, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाइड कर म्हणजे ऑटोमॅटिकली उत्तर येऊन जातं. ठीक आहे. इथे काय आहे, 17/1000 असेल तर आपण या नंबरला कन्वर्ट कसं करतो, तर तुम्हाला काय करायचं, एकदम सिंपल ट्रिक सांगतो. हे नंबर राईट करताना 17 ॲज इट इज राईट करा. इथे 100 वर किती झिरो आहेत तेवढे नंबर फक्त काउंट करायचे आणि इथे बॅक साईडने हे नंबर काउंट करायचे. 1 2 इथे काहीच नाही म्हणून झिरो घ्यायचा. 3 नंबर झाले. ज्या ठिकाणी हे 3 नंबर झाले तिथे पॉईंट द्यायचा आणि त्याच्या बिफोर काहीच नाही म्हणून झिरो घ्यायचा. म्हणजे आपला आन्सर काय ना, 0.017. सो हे कुठल्या ऑप्शन मध्ये, हे आहे ऑप्शन बी मध्ये, म्हणून ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. लक्ष आलं का सर्वांना? तुम्ही तर म्हटले होते की 0.007 येईल ना. अरे मी 0.07 आहे. जेवढे मी काय सांगितलं, जेवढे झिरो असतील तेवढे बॅक साईडने काउंट करायचे. कळलं का? जेवढे नंबर्स वर बघायचं. इथे नंबर काय आहे, 17/1000 आहे ना. मग इथे जेवढे बॅक साईडने झिरो आहे एवढे काउंट करायचे. किती नंबर्स नंतर आहे झिरो, तर बघा इथे 3 झिरो आहेत ना. म्हणून आपल्याला उत्तर लिहिताना काय करायचं, तुमचा हा जो 17 आहे हा 17 आधी राईट करायचा. पण आपल्याला इथे 3 नंबर्स नंतर पाहिजे म्हणून इथे 1 2 असा नंबर लिहायचा. पुढे काहीच नंबर नाही म्हणून इथे झिरो घ्यायचा. म्हणजे 3 नंबर झाले की नाही आपले कम्प्लीट. ज्या ठिकाणी 3 नंबर कम्प्लीट झाले तिथे पॉईंट टेकवायचा आणि पुढे कुठलाच नंबर नाही म्हणून इथे आणखी ऍडिशनल एक झिरो घ्यायचा. कळलं का? म्हणून ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर असेल. तो याचं उत्तर काय आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 1 इंटिजर 5/8 बरोबरीची दशांशातील संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग डेसिमल नंबर इज इक्वल टू 1 इंटिजर 5/8? आता सगळ्यात महत्वाचं 5/8 जो आहे याचं डेसिमल मध्ये, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करून घ्या. 5/8 याला डिवाइड जर केलं 5/8 ला तर काय होईल, नसेल जमत तर याला सरळ सरळ मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करा. कसं करणार, 8 मल्टिप्लाय 1 प्लस 5 करायचं आणि डिनॉमिनेटरला 8 घ्या. म्हणजे आन्सर येईल 9 + 5/8. आन्सर 14/8. आता याला जर डेसिमल मध्ये करायचं असेल तर डिवाइड करणार कशाने, 8 ने. 8 × 8. 14 मधून 8 मायनस केले किती राहिले, 6 रिमेन राहिले. आता तुम्हाला इथे द्यायचं आहे पॉईंट. पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला माहिती किती झिरो घेऊ शकता. सो फर्स्ट झिरो कॅरी करा
इथे काय होणार, 60 झाला, 8 7 होता 56, रिमेन राहिलाय 4, पुन्हा 8, इथे कॅरी केला 0 तर नंबर होणार 40, 8 फायदा 40, आन्सर काय आलाय 1.75. कुठे आहे ते, कुठल्या ऑप्शन मध्ये आहे? बघा 1.75. काय झालं ते? एक मिनिट, काय चुकलं का माझं? 8 1 8 7 56 7 14 नंबर हाच होता ना, अरे सॉरी, 9 5 14, 8 1 8 8 5 14. इथे याची ऍडिशन चुकली आहे, इथे 9 घेतला मी, इथे 8 1 8, 8 प्लस 5, इथे 8 प्लस 5 घ्यायला पाहिजे होतं, अपॉन 8 आलं असतं, म्हणजे आन्सर आलं असतं 13/8. ओके, माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली इथे नंबर चेंज झाल्यामुळे. इथे बघा 13 आहे, बघा तुमचा नंबर जर 13 आहे, 13 अपॉन जर 8 केलं तर काय होईल, 8 1 8, 13 मधून 8 मायनस केलं तर इथे किती राहतात, रिमाइंडर 5 राहतात, बरोबर की नाही? मग आता 5 रिमाइंडर राहिलं तर हा नंबर होईल 50. मग आता 8च्या टेबलमध्ये 50 मधून मायनस वाला नंबर कुठला आहे, 8 6 48, 50 मधून 48 मायनस केला तर नंबर इथे रिमाइंडर राहतो 2, बरोबर? 8च्या टेबलमध्ये 20 मधून मायनस होणारा कुठला नंबर आहे, तर 8 2 16, 20 मायनस 16, रिमाइंडर राहिलाय 4, आणि मग पुन्हा कॅरी घ्यावा लागेल. नेक्स्ट नंबर काय झालाय, 8 5 40, 40 मायनस 40 0, सो आन्सर आलाय 1.625. ठीक आहे, हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे, आता पुढची ऍडिशन जरा नीट समजून घ्या. 0.07 अपॉन 0.7 प्लस 0.7 अपॉन 0.07. ठीक आहे, तुम्हाला अजून मी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन शिकवली नव्हती, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सो त्याच्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर फक्त आता समजून घेऊ, बाकीचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोच समजून. ठीक आहे, ओके. यातले बघा, पुढचा मग आता हा जो प्रश्न सोडवला तर हा सोडवायचा कसा ते पण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी एकदम सिंपल ट्रिक यूज करायची. काय करायचं, इथे 0.07 आहे ना, जेवढे पॉइंट नंतर नंबर असतील तेवढे डिनॉमिनेटरला घ्यायचे. म्हणजे आता 0.7 आहे, त्याला विदाऊट पॉइंट मध्ये लिहायचा असेल तर हा नंबर फ्रॅक्शन मध्ये कसा लिहिणार आपण, तर तो नंबर लिहिणार आपण 7/100, बरोबर आहे की नाही? आता यांच्यामध्ये प्लसचं साईन आहे, खाली बघा, खालचा नंबर आहे 0.7, याला जर विदाऊट पॉइंट लिहायचं असेल तर आपण कसा लिहिणार, 7/10 लिहिणार की नाही? का, कारण पॉइंट अंतर किती 0 आहे, 1 0 आहे ना? नीट लक्ष द्या, ज्यावेळेस 0.07 आहे याची व्हॅल्यू चेंज करताना, आता इक्वल अँड फ्रॅक्शन काय, इक्वल म्हणजे काय, तर याचीच व्हॅल्यू आहे 7/100, बरोबर? आणि 0.7 याची व्हॅल्यू काय आहे, 7/10 आहे, बरोबर की नाही? पॉइंट आफ्टर 1 नंबर. ठीक आहे, मग आता याचं कन्क्लुजन कसं करायचं, तर हे दोन्ही नंबर ज्यावेळेस तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये घ्यायचे असतात तर ते फ्रॅक्शन मध्ये कसे घ्यायचे ते पण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण हा 7/100 वरचा नंबर आहे म्हणून तो ऍज इट इज लिहिला. आता खाली असणारा नंबर याच्या रेसिप्रोकल मध्ये लिहायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, याचं खाली डोकं वर पाय करायचं. म्हणजे कसं, तर हा 7 जो आहे तो 7 इथे लिहायचा, आणि त्याचा जो 10 आहे तो याला मल्टिप्लायचं साईन देऊन इथे लिहायचा, इथे पण मध्ये मल्टिप्लायचं साईन द्यायचं. ठीक आहे, उलट केलेलं आहे आपण, सेम ऍज इट इज. आता काय केलं आपण, जसं याचं कन्वर्जन केलं, सेम पुढच्या नंबरचं कन्वर्जन करायचं. 0.7 म्हणजे 7/10, आणि मल्टिप्लाय 0.07चं काय होणार, तर 7/100 येणार. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचे यामध्ये जे कट आउट होतात, कट आउट म्हणजे काय, जे क्रॉस मध्ये कट होतील, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, 7 कट, 7 कट, शिल्लक काय राहिला तुमचा, 1/10.
10 प्लस इथे काय कट होणार बघा, इथे हा 7 कट करा आणि नंबर काय राहणार इथे 100/10 तसाच ठेवा. का नाही कट केला मी इथला 10 चा 0 आणि हा 0? तर डिनॉमिनेटर सेम येण्यासाठी मी तसाच ठेवला. मग डिनॉमिनेटर आपला दोघांचाही 10 आलेला आहे. सो इथे आन्सर काय येणार 101/10. म्हणजेच उत्तर आपण लिहिताना पॉइंट मध्ये काय लिहिणार तर 10/1. किंवा इंटिजर मध्ये लिहायचं झालं असतं तर काय लिहिलं असतं 10 इंटिजर 1/10. ठीक आहे. मग आता याचं उत्तर कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय बघा बरं. तर आपल्याला 101/10 दिलेलं आहे त्यांनी ऑप्शन नंबर ए मध्ये. सो आपलं उत्तर काय असेल ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर असणार 101/10. हा ठीक आहे. येते का लक्षात? सर परत एकदा मला सेकंड नंबरचा क्वेश्चन नाही कळला. लक्ष द्या नीट. लक्ष द्या माझ्याकडे. सर मला सेकंड नंबरचा अरे क्वेश्चन नाही कळाला. 1 कट केल्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंज होईल का? नाही होणार ना. म्हणून 1 कट करून काही फायदाच नाही आपल्याला. कळलं का? इथे सगळ्यात महत्वाचं आहे 0.07. याला लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, सांगतोय लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडे. 0.07 आहे, ह्या नंबरला कन्वर्ट केल्यावर काय होईल 7/100 होईल. 0.7चं कन्वर्जन काय होणार 10/7 होईल. क्लिअर काय एवढं? मध्ये मल्टिप्लायचं साइन असेल तर आपण क्रॉस मध्ये कट करू शकतो, म्हणून 7 कट होणार आणि 10 100 घेणार आपण. ठीक आहे का? एवढं कळालं का? तुम्हाला एक लक्ष द्या आता माझ्याकडे. आपल्याला हे हे समजण्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात आणणं गरजेचं आहे. त्या गोष्टी म्हणजे काय बघा. सपोज आपल्याला आता फ्रॅक्शनची ऍडिशन करायची. काय करायचंय फ्रॅक्शन ऍडिशन. तर याचा रूल काय तुम्हाला माहिती आहे का? फ्रॅक्शनची ऍडिशन कुठल्या डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शन ऍडिशन किंवा मराठीत त्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करता हे माहिती का तुम्हाला? दशांश अपूर्णांकाची बेरीज करण्यासाठी एक रूल आहे. काय? तर सगळ्यात महत्वाचा रूल पॉइंट जो असतो ना, पॉइंट, हा जो काय पॉइंट आहे त्या पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा आणि मग ऍडिशन करायची. जसं समजा 0.7 प्लस 0.9 असेल तर आपण डायरेक्टली लिहिणार 9 + 7 13. बरोबर? कारण 13 का घेणार इथे 9 + 7 13 होतात म्हणून कॅरी 1 दिला तर इथे 0 मध्ये 1 ऍज इट इज येणार. सो 1.3 उत्तर येतं. ठीक आहे. जर समजा मोठा नंबर आला 2.568 प्लस 138.56 तर याची ऍडिशन कशी करणार? तर सगळ्यात महत्वाचं आहे ही ऍडिशन 2.568. आता अपॉन मध्ये लिहिताना मी तुम्हाला सांगितलंय काय पॉइंट खाली पॉइंटच आला पाहिजे. सो याची ऍडिशन होणार 138.56 ऍज इट इज आणि इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घ्यायचा. सो याची ऍडिशन कशी होणार? तर याची ऍडिशन होणार 8 + 0 8 5 6 + 6 12 कॅरी आला 1 5 + 5 10 + 1 11 पॉइंट ऍज इट इज आणि जो ऍडिशन आलाय तो वरती जायचा पुढे कॅरी 8 + 2 10 10 + 1 11 पुन्हा कॅरी 1 आला 3 + 1 4 आणि हा 1 ऍज इट इज. ही ऍडिशन सर्वांना समजली का मी कशी करतोय ते? हा, ही ऍडिशन जर व्यवस्थित समजली असेल यात एकच रूल लक्षात ठेवायचा फक्त काय की बेरीज आणि वजाबाकी करताना काय बेरीज आणि वजाबाकी करताना पॉइंट खाली पॉइंट घ्यायचा. पॉइंट खाली पॉइंट लिहावा. ओके. इन ऍडिशन
and subtraction of decimal fraction always write point upon point. ओके, एवढा एक रूल व्यवस्थित सगळ्यात महत्वाचा सगळ्यांनी लिहून ठेवायचा नोटबुक मध्ये. लक्ष येतंय का सर्वांना मी काय सांगतोय ते? चुकलंय तुमचं सर. काय चुकलं? हा सर, ते त्याच्यावरचं फर्स्ट नंबरचं क्वेश्चन. हा हा, काय सर, चुकलं? 7+9 अरे यार 13 लिहिलं. हा 16 होतं. हा 16 होतं. हो हो. बर, हे लक्षात आलं का तुम्हाला? पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. सर खाली करा ना. सर सोडवायला द्या ना. दिसत नाहीये तो. सबट्रॅक्शनचं करून दाखवा ना एकदा. काय दिसत नाहीये? सर आधी खाली करा हा ना. रूल एकदा व्यवस्थित लिहा बरं. आधी हा रूल व्यवस्थित लिहा बरं, सगळ्यांनी लिहा. मग पुढचं काय असेल ते आपण बघू. देतो हे सगळ्यांनी नोटबुक मध्ये, ही एक लाईन नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. आणि मग तुम्हाला सोडवण्यासाठी एक एक्झाम्पल येतोय सबट्रॅक्शनचा. आता सोडवा बरं ही उदाहरण सगळ्यांनी, बघूया जमतंय का सर्वांना. लक्षात ठेवा, आता मी तर रायटिंगच करून दिलंय तुम्हाला. पॉइंट खाली फक्त पॉइंट घ्यायचा, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बघा तुमचं उत्तर काय येईल. या ठिकाणी बघा 3 मधून 7 मायनस होत नाही, म्हणून याच्यात आपण कॅरी घेणार. इथे 3 कॅरी घेतला, इथे होणार 1 आणि इथे 7 राहणार. 13 मायनस 7 रिमेनिंग 6. 7 मायनस 5 रिमेन 2. देन 6 मायनस 8 होत नाही, इथे काय घेणार, कॅरी घ्यावा लागेल. इथे होणार 16 आणि इथे 4 रिमेन राहणार. 16 मायनस 8 8 पॉइंट ऍज इट इज. 4 मायनस 4 0 3 ऍज इट इज. सो आन्सर असणार 30.826. ओके, सर्वांनी करेक्ट सोडवलंय. गोरपडे थोडस चुकला तू. करा बरं ही ऍडिशन, बघूया तुम्हाला जमते का. भूपेश्री काय सोडवलंय तू, ऍडिशन की सबट्रॅक्शन? व्यवस्थित सोडवा.
बघा रूल तुम्हाला सांगितलंय, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. तो आपण काय करणार इथे 426.32 प्लस काय जणांनी इथे सबट्रॅक्शन केली 8356.4. ठीक आहे, इथे काहीच नाहीये म्हणून इथे 0 घ्यायचं. ठीक आहे, ज्यावेळेस काहीच नंबर नसतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा ऍडिशन असतो नाही तर सबट्रॅक्शन, तिथे काय घ्यायचा 0 घेऊन टाकायचं. ठीक आहे, माझा आन्सर बघा 2 + 0 2, 3 + 4 7, पॉइंट ऍज इट इज. 6 + 6 12, कॅरी आला 1. 5 + 2 7, 7 + 1 8, 4 + 3 7 आणि 8 ऍज इट इज. सो आन्सर आहे 8782.72. देवशीष काय चुकलं बघ जरा व्यवस्थित. हा कीर्ती, कीर्ती काय केलं तू, ऍडिशन की सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. जमतंय का सर्वांना? हो सर. हो सर. सर 3 मधून 4 जाते नाही ना. अरे बेटा आपण ऍडिशन करतोय, सबट्रॅक्शन नाही करत आहे. पण बेरीज करतोय ना द्या ना. भाऊ, अजून 8 मिनिटं बाकी आहे. काय नाही कळालं? सर कालचा होमवर्क घ्या ना. अच्छा, कालचा समूह. ओके ओके, एवढं उदाहरण झालं, कालचा होमवर्क येतो. सर कालची PDF पाठवली नाही तुम्ही. मी तुम्हाला कालचा होमवर्क म्हणलं होतं. अच्छा ठीक आहे ठीक आहे. सर कालची PDF पाठवा ना. सर परवाची PDF पाठवा ना. बरं पाठवतो एकत्रच. हा सर आजची PDF पाठवणार आहे का? हो हो. सर कालची PDF पाठवली नाही तुम्ही. तर आन्सर चेक करा ना. ओके, चला आता याचा आन्सर चेक करूया, करेक्ट आहे की रॉंग. आन्सर बघा 984.32 आणि प्लस करायचं आहे 6.325. ऍडिशन आहे, आपण काय करणार इथे 0 घेणार. आन्सर 5 4 6 पॉइंट 6 + 4 10, कॅरी आला 1. 8 + 1 9 आणि हा 9 ऍज इट इज. सो आन्सर 990.645. ठीक आहे, आजची होमवर्क साठी काही उदाहरण येतो आणि लगेच तुमचा होमवर्क पण चेक करतो. तुम्हाला त्याच्यासाठीच काल सांगितलं होतं, स्क्रीनशॉट काढून घ्या.
ही पीडीएफ आधी टाकतो आणि मग खालचा होमवर्क घेतो. हा, सगळ्यात महत्वाचं त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं. बघा, जे विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रत्येकाला ग्रुपवर एक व्हिडिओ पाठवला जात असतो. रोज मी एक किंवा 2 व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकत असतो. तर ते व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी असतात की जेणेकरून तुमचा अभ्यास जो आपला चालू आहे क्लास त्यापेक्षा अजून ऍडिशनल काहीतरी मी तुम्हाला देत असतो. मला लक्षात. ते का दिलं जातं तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की नवोदयचा मेरिट खूप हाय जातं आणि त्याच्यासाठी तुमचे मार्क्स चांगले आले पाहिजे. अलग लक्षात. सो तुमचे मार्क्स चांगले यावं म्हणून मी थोडासा आणखी जास्त प्रयत्न करत असतो. काही वेळेस तुमचा क्लास 7:30ला तुम्हाला काही युट्यूबवर काही दिलेलं असतं, काही वेळेस वेगळं काही दिलेलं असतं. तर सगळ्यात महत्वाचं आहे, जे व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर पाठवले जातात ते जरा व्यवस्थित रेग्युलरली चेक करत चला आणि बघत चला, जेणेकरून त्याच्यात तुमचा फायदाच होईल. त्यात तोटा काहीच नाही तुम्हाला. आलं का लक्षात? सो त्यामुळे ही जी काही तुम्हाला माहिती आहे किंवा जे व्हिडिओ दिले जातात ते चॅनल व्यवस्थित पाहून आणि त्याला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉनवर जर हिट केला तर तुम्हाला त्याची माहिती पण मिळत जाईल. ठीक आहे. हे खास तुमच्यासाठीच बनवले असतात, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ठीक आहे. हा, तर काही जण म्हणतायत की सर आपण 2 युट्यूब चॅनल आहे आपले. एक आहे लर्न विथ गुरु आणि दुसरा आहे ज्ञानसागर अकॅडमी नावाने. बरोबर. हे दोन्ही चॅनल तुम्ही व्यवस्थित सबस्क्राईब करून ठेवा. जेवढे एक सगळ्यात महत्वाचं आपले दोन्ही चॅनल तुम्हाला दाखवून देतो. दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. एक पहिला आहे लर्न विथ गुरु, स्क्रीनशॉट काढून ठेवा या चॅनलचा. लागल्यास याच्यामध्ये सगळे तुमचे जे काही नवनीत पब्लिकेशन मधले जेवढे स्वाध्याय आहे या प्रत्येक स्वाध्यायावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी देत असतो. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी हे जे काय आहे आपल्या नवोदय परीक्षेचे काही प्रश्न आहेत प्रिव्हियस इयरचे हे याच्यामध्ये अपलोड केले असतात. आणि दुसरा एक चॅनल आपला आहे तो म्हणजे ज्ञानसागर अकॅडमी या नावाने. हा देखील चॅनल तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपले लाईव्ह क्लास तुम्हाला बरेचसे मी अपलोड केले, पण आता याच्या पुढे मी एक 15 दिवसासाठी ते ठेवणार आहे. पण बरेच जे काही व्हिडिओ आहेत हे यामध्ये तुम्हाला अपलोड दिसतील. ठीक आहे. क्लासचे बरेच माहितीचे व्हिडिओ आपण यामध्ये सुद्धा टाकत असतो आणि सकाळच्या वेळेस लाईव्ह क्लास सुद्धा याच्यावर घेत असतो. सो हे दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल. ठीक आहे. बरेच विद्यार्थी असे असतात की ते म्हणतात की सर आम्हाला लाईव्ह क्लास मिळत नाही, तर तो लाईव्ह क्लास जो आहे तो आपण इथे तुम्हाला याच चॅनलद्वारे लिंक पाठवत असतो. सो ते सबस्क्राईब करून ठेवा. बर. आता राहिली गोष्ट तुमच्या कालच्या दिलेल्या होमवर्कची. तर तो होमवर्क आता पटकन 2 मिनिटात समजून घेऊया आणि मग थांबूया. ठीक आहे. हा होमवर्क तुम्हाला दिला होता. काय दिला होता? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायला दिलं होतं ना. हाच होमवर्क होता ना काल? यस हो सर. सर. हो सर. नो नो सर सर. नव्हता. नो हा होता सर, का? हा नव्हता. फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं होतं. सर हा नव्हता. अच्छा, हा नव्हता. सर ठीक आहे. तेव्हा डेसिमल फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन होतं. त्याच्यात पण आहे ना सांगर अकॅडमी. कन्वर्ट डेसिमल फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन. सर लाईव्ह क्लास किती वेळ? हा सर हाच होता. दशांश अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं हा होमवर्क होता. ओके ओके ओके. आता हे विद्यार्थी क्लास किती ते किती असतो? काय सकाळचे हाच होता सर. नाही, ते चॅनलवर युट्यूब चॅनलवर असतात ते काय असं त्याचा टाइम फिक्स नसतो आणि त्याच्यावर रेग्युलर व्हिडिओ पण नसतात. पण
ते तुम्हाला मी तुमच्या आयडी बाबा माहितीसाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायला लागलं. आलं का लक्षात? तर होमवर्क तुम्ही दाखवलेलाच होमवर्क होता मी केलोय. सर आता दिलेला होमवर्क दाखवा ना. एक मिनिट, तुम्हाला त्याची पीडीएफ टाकलेली आहे. निम्म्या विद्यार्थ्यांनी तो होमवर्क केलाय, निम्म्या विद्यार्थ्यांनी तो केलाच नाहीये. तो एक काम करूया आपण, त्याचा होमवर्क आहे तो तुम्ही आज करून ठेवा. उद्या आपण त्याची पीडीएफ तुम्हाला सॉरी उद्या तुम्हाला मी तो होमवर्क आधी समजून सांगेल आणि मग पुढे चॅप्टर शिकवेल. ठीक आहे, इथे आपण आज थांबूया.